नमस्कार शिक्षक मित्रांनो, आय होप मी सर्वांना ऑडिबल असेल. तर आज आपण महारिव्हिजन ही जी आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे याचा आपला हा सेकंड डे आहे. तर यामध्ये देखील आपण अतिशय महत्वाच्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. चला, मी ऑडिबल आहे सर्वांना. सर्वांनी एकदा कन्फर्मेशन द्यायचं आहे. आपण लगेच आजच्या ह्या लेक्चरला सुरुवात करूया, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता. ओके, तर आपण मागच्या लेक्चरला 2 टॉपिक्स वरती रिव्हिजन केलेली होती मित्रांनो. ओके, तर आजचा टॉपिक ही फार महत्वाचा आहे की ज्यामध्ये तुम्हाला मी आपल्या ट्रिक्सनुसार जे काही पीवायक्यू असतील त्याचं विश्लेषण करून देणारच आहे. मात्र त्या टॉपिकचा क्रक्स जो आहे, त्या टॉपिकच्या संकल्पना ज्या आहेत आणि ज्या तुम्हाला परीक्षाभिमुख आहेत, ज्या तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून फार फार महत्वाच्या आहेत, त्या पण मी तुम्हाला या ठिकाणी रिवाइज करून देणार आहे. ओके, तर आपण या रिव्हिजन सेशनला सुरुवात करूया. विथ पीवायक्यू प्लस ट्रिक्स आपण या ठिकाणी जाणार आहोत. ओके, तर महत्वाची सूचना, जेही शिक्षक मित्र अजून आपल्या या फास्ट ट्रॅक बॅचला एनरोल झाले नसतील त्यांनी नक्कीच आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यांनी निश्चित अतिशय माफक फीज मध्ये असणाऱ्या ह्या बॅचचा फायदा घ्या. तुम्हाला प्रत्येक घटकानुसार पीवायक्यू आणि ट्रिक्स या ठिकाणी मिळतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये ही बॅच या ठिकाणी आपण फास्ट ट्रॅक मध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आणि यातूनच बरेच प्रश्न तुम्हाला कव्हर झालेले दिसतील. जे बेसिक टू ऍडव्हान्स पूर्णांक बॅचला जॉईन आहेत त्यांनी ती बॅच सेपरेट जॉईन करण्याची आवश्यकता नाहीये. त्यांना यामध्येच या सर्व लेक्चर्स त्यामध्ये ऍड असणार आहेत. मात्र तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स पण काही टॉपिक्स करायचे पटकन आणि हे पीवायक्यू रिव्हिजन लेक्चर पण पाहिजे आहेत, तर तुम्ही ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकता. ओके, चला तर आपण जाऊया आज अतिशय महत्वाचा घटक गणितामधील. ओके, ज्याला आपण एचसीएफ आणि एलसीएम म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड लिस्ट कॉमन मल्टिपल. ओके, लसावी आणि मसावी या टॉपिकला आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी आधी या दोघांमधील कन्फ्युजन दूर करायचा आहे. हा जो मसावी मध्ये हा वी असतो ना मित्रांनो, हा विभाजक साठी असतो. ओके, याला आपण म्हणतो फॅक्टर, याला आपण म्हणतो फॅक्टर. ओके, आणि या ठिकाणी लसावी मध्ये जो हा वी असतो ना, हा विभाज्य म्हणून असतो. ओके, यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ असतो. हा गोंधळ सर्वांनी आधी दूर करायचा आहे. विभाज्यला आपण मल्टिपल म्हणतो. विभाज्यला आपण काय संबोधतो? मल्टिपल म्हणतो. ओके, आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की समजा 6 ही संख्या आहे. 6 या संख्येला ज्या ज्या संख्यांनी संपूर्णपणे भाग जाणार आहे त्या संख्यांना आपण 6चे काय म्हणणार? विभाजक असे म्हणणार. ओके, तर बघा आता 6ला 1 ने भाग जाईल, 6ला 2 ने जाईल, 6ला 3 ने जाईल आणि 6ला स्वतः 6 ने पण भाग जाणारच आहे. ओके, तर हे झाले 6चे काय? विभाजक झाले. हे 6चे काय झाले मित्रांनो? विभाजक झाले, म्हणजेच आपण यांना फॅक्टर म्हणणार. ओके, 6चे मल्टिपल म्हणजे 6चे विभाज्य कोणते? 6 या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग दिला जातो. ओके, 6 या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या सर्व संख्यांना आपण 6चे विभाज्य असे म्हणणार. ओके, 6चे काय म्हणतो आपण? त्याला विभाज्य म्हणतो. मित्रांनो लक्षात घ्या, 6 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंच 30. ओके, अशा प्रकारे 6च्या गॅपने हे 6चे विभाज्य आपल्याला या ठिकाणी अनलिमिटेड मिळतील. त्यांना मर्यादा नाहीये. मात्र विभाजकला या ठिकाणी मर्यादा असते. ते सिलेक्टेड संख्येमध्ये आपल्याला सांगता येतात. ओके, समजा 7 संख्या आहे तर 7ला फक्त भाग देणाऱ्या संख्या 1 आणि 7 आहे. ओके, कारण की ही मूळ संख्या आहे म्हणजे याला फक्त 2च विभाजक आहेत. 6ला 4 विभाजक आहेत. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला विभाजक सांगता यायला पाहिजे. मग आता मसावी मध्ये विभाजक शब्द महत्वाचा, लसावी मध्ये विभाज्य शब्द महत्वाचा असतो. इज दॅट क्लिअर? ओके, चला इथपर्यंत सर्वांना बेसिक क्लिअर झालं असेल तर आपण आधी थोडक्यात बेसिक पद्धत समजून घेऊ लसावी मसावी काढण्याची. त्यानंतर आपण काही शॉर्ट ट्रिक्स कडे जाऊया आणि त्याची पण आपण या ठिकाणी रिव्हिजन करूया. लक्षात घ्या, तुम्हाला समजा संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी 48, त्यानंतर सपोज या ठिकाणी 36 आहे, त्यानंतर सपोज या ठिकाणी 54 आहे. आपल्याला या संख्यांचा लसावी आणि मसावी समजा काढायचा आहे. ओके, तर आपण एक बेसिक पद्धत या ठिकाणी आधी समजून घेऊया. आता या संख्यांना भाग देणारी संख्या 2 आहे. बेदुने 4, बेचोक 8. ठीक आहे, या ठिकाणी आपण जर याला भाग दिला तर या ठिकाणी याचे निमपट 18 होतील. याला भाग दिला तर हे 27 होऊन जातील. आता या तिघही संख्यांना भाग देऊ शकणारी संख्या कोणती आहे? या तिघही संख्यांना भाग देणारी संख्या आहे 3. ओके, 3 8 24, 3 6 18, 3 9 27. ओके, आता बघा शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी या तिघांपैकी कमीत कमी 2 संख्यांना तरी भाग गेला पाहिजे अशा संख्येची निवड करायची भाग देताना. ओके, मग आता या दोघांना 2 ने भाग जाणार आहे. ओके, या दोघांना 2 ने भाग जाणार आहे म्हणून आपण इथे 2 घेतला. 2 चोक 8, 2 त्रिक 6,
ओके, याला भाग जाणार नाही, ज्या संख्येला भाग जाणार नाही त्या संख्येला आपण ऍज इट इज खाली उतरवायचं. ओके, सो इथं 9 आहे, इथं आपण 9 घेणार. ओके, त्यानंतर बघा या दोन संख्यांना 3 ने भाग जाईल म्हणून आपण इथं 3 घेणार, याला जाणार नाही 3 ने भाग म्हणून 4 ऍज इट इज, 3 1 3, 3 3 9 या ठिकाणी. बरोबर, तर लक्षात घ्या अशा प्रकारे आपले हे अवयव झाले. आता कुठल्याही दोन संख्यांना भाग जाणार नाहीये. मग आता आपण आधी मसावी काढण्याचा विचार करू. मसावी काढताना आपण काय करतो, या ठिकाणी सामायिक अवयवांचा गुणाकार करतो. ओके, आपण या ठिकाणी मसावी काढताना काय करणार मित्रांनो, सामायिक अवयवांचा गुणाकार करणार. ओके, मग आता सामायिक अवयव म्हणजे काय, दिलेल्या सर्व संख्यांना ज्या ज्या अवयवांनी भाग गेला आहे, ज्या ज्या संख्येने भाग गेला आहे, ओके, त्या संख्यांच्या गुणाकाराला आपण त्यांचा मसावी म्हणणार. आता बघा हा 2 आहे ना, या सर्वांना डिवाइड करू शकतोय. हा 3 आहे ना, या सर्वांना डिवाइड करू शकतोय. म्हणजे हे दोघं काय झाले, हे दोघं झाले सामायिक अवयव, यांना आपण कॉमन फॅक्टर म्हणतो. ओके, मग आता या ठिकाणी आपण लिहू शकतो की मसावी म्हणजे 2 गुणिला 3. ओके, आता लसावी काढताना, आता मसावी यांचा किती होणार आहे, 6 होणार आहे. ओके, लसावी काढताना यांचा गुणाकार केला आपण, 3 दुने 6, तर यांचा मसावी 6 येतोय. लसावी काढताना काय होतंय की या सर्व संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो. ओके, म्हणजे आपल्याला यामध्ये सामायिक अवयव पण लागतात, आपल्याला यामध्ये सामायिक अवयव पण पाहिजे आणि असामायिक पण पाहिजे. या ठिकाणी आपल्याला असामायिक पण घ्यावे लागतात, म्हणजे सर्वच अवयव आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतात. ओके, तर बघा आता आपण या ठिकाणी काय करू शकतो, सामायिक जे आहेत ते त्यांचाही गुणाकार 2 गुणिला 3, त्यानंतर पुढचे अवयव 2 गुणिला 3. ठीक आहे, त्यानंतर पुढे 4 आणि 3 आहे. ओके, यांचा प्रोडक्ट करून टाकायचा, हे 6 हे 6 36. ओके, हे 4 त्रिक 12, तर 36 मल्टिप्लाय विथ 12 करायचं आपल्याला, 12 सक 72, कॅरी 7, 12 त्रिक 36 आणि ते 7 43, तर 432 या संख्यांचा लसावी झाला. 432 या संख्यांचा काय झाला, लसावी झाला. ठीक आहे, तर ही नॉर्मल मेथड आहे, ट्रॅडिशनल मेथड आहे लसावी मसावी काढण्यासाठी. मात्र आपण थोडक्यात शॉर्ट ट्रिकने जाणार आहोत. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एचसीएफ करता आपली जी टेक्निक आहे, आपले जे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी मित्र असतील, ओके, त्यांना माहिती आहे की आपण काय करतो, गॅप मेथडने अत्यंत इझिली क्षणामध्ये आपण या ठिकाणी त्या प्रश्नाचा मसावी काढू शकतो. काय करायचंय, फरक घ्यायचा आहे, गॅप घ्यायचा, कमीत कमी 3 आणि 4चा गॅप 1, या 1 ने सर्वांना भाग जातो का, हो, तर यांचा मसावी 1 आहे. ओके, कमीत कमी लहानात लहान जो फरक येईल त्यावरून मसावी आपल्याला पटकन या ठिकाणी मिळवता येतो. टेबल वगैरे ड्रॉ करण्याची गरज किंवा आवश्यकता आपल्याला त्या ठिकाणी नसते. बरोबर, तर या ठिकाणी बघा याचा फरक घेतला पुन्हा 1, तर यांचा पण मसावी 1 आहे. ओके, 1 ने या सर्वांना भाग जातो. 1 या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो, ओके, किंवा ज्या समूहाला 1 या संख्येने भाग जातो त्या संख्यांच्या समूहाला आपण कोप्राईम संख्या किंवा सहमूळ संख्या म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, कोप्राईम संख्या, कोप्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या म्हणतो. आता बघा इथं 2चा गॅप आहे, 2 ने सर्वांना भाग जाईल का, नाही. मग 2 पेक्षा खाली यायचं, लहान संख्येचा विचार करायचा. मग 2 पेक्षा लहान संख्या काय, 1, याला 1 ने भाग जाईल. ओके, तर यांचा मसावी 1 ठरला. आता बघा यांचा फरक 2चा आहे. ओके, 2 ने या दोघांना भाग जाणार नाही. मग 2 पेक्षा लहान संख्येचा विचार करायचा, यांचा फरक 1चा आहे. इथं बघा कमीत कमी गॅप कोणाचा येणार, यांचा 2चा गॅप, यांचा 2चा गॅप आहे. ओके, 2 ने जाणार नाही सर्वांना, म्हणजे यांचा मसावी पण किती झाला मित्रांनो, 1 झालेला आहे. तर असा सिंपल अंदाज करायचा फरक घेऊन. आता बघा यांचा फरक 3 आहे, यांचा फरक 4 आहे, लहान फरक 3चा आला. 3 ने याला डिवाइड करता येईल, याला करता येईल, मात्र याला करता येणार नाही. 2 ने याला जाईल, 2 ने याला जाईल, मात्र याला जाणार नाही. मग 3 व 2 ने जेव्हा भाग जाणार नाही तेव्हा त्याच्यापेक्षा लहान संख्येचा विचार करायचा. ओके, सो या ठिकाणी यांचा मसावी 1च ठरणार आहे. यांच्यापेक्षा 2 पेक्षा लहान संख्या 1च यांना भाग देऊ शकते. ओके, तर अशा प्रकारे आपण ही गॅप ट्रिक जी आहे ना, याद्वारे आपण यांचा मसावी काढू शकतो. 15 24 32 45 याचा फरक जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या या ठिकाणी याचा फरक 5 आणि 4 9, 9च्या पेक्षा लहानच मसावी पाहिजे. या ठिकाणी 3 ने सर्वांना भाग जाणार नाही, 2 ने पण जाणार नाही, सो यांचा मसावी 1च येणार आहे. ओके, इथं बघा 10चा गॅप आहे, 10 ने सर्वांना डिवाइड करता येणार आहे, सो यांचा एचसीएफ, यांचा मसावी हा 10 या ठिकाणी ठरणार आहे. ओके, चला तर या 9th एक्झाम्पलचा मसावी तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. बघूया कोण याचं ऍक्युरेटली लवकरात लवकर या आपल्या ह्या ट्रिकने, यस,
ठीक आहे. तर चला, कोण सांगेल याचा मसावी. आपण मिनिमम गॅप शोधायचा. ओके, 8 आणि 16 याचा गॅप जर घेतला तर तो 8चा गॅप आहे आणि 8 सर्वात लहान संख्या आहे. 8ने याला पण जातो 8ला. 8 दुने 16, 8 त्रिके 24, 8 पंचे 40 होतील. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वांना भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती मिळाली? 8 आहे. तर यांचा मसावी काय झाला मित्रांनो? या ठिकाणी 8 आहे. ओके, चला, तर या ठिकाणी बघा यांचा गॅप 2चा आहे. तर 2ने सर्वांना भाग जातो का? हो, जातो. म्हणजे यांचा मसावी काय? 2 आहे. तर अशा प्रकारे अत्यंत इझिली तुम्ही ह्या ट्रिकने या ठिकाणी एलसीएम, एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर काढू शकता. ओके, चला, सर्वांना आय होप इथपर्यंत क्लॅरिटी असेल. जर समजलं असेल तर लवकर सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचं काम करायचंय निश्चितपणे व्हिडिओला. ओके, तर या ठिकाणी बघा थोड्या या मोठ्या संख्या आहेत आणि यांचा लसावी मसावी आपल्याला पटकन घ्यायचा आहे. ओके, तर कमीत कमी गॅप घेण्याचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही याचा गॅप घेतला दोघांचा तर 14 आहे आणि 14 इथं ऑप्शन मध्ये आहे. ओके, जर तुम्ही समजा या ठिकाणी यांचा गॅप घेण्याचा प्रयत्न केला, 496 मधून 465 मायनस केले तर तुम्हाला 31चा डिफरन्स मिळेल. कितीचा मिळेल? 31चा डिफरन्स मिळेल. तर अशा प्रकारे गॅप टेक्निकने तुम्ही पटकन या ठिकाणी यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर, ओके, हायेस्ट कॉमन फॅक्टर तुम्ही शोधू शकता. त्यालाच आपण मसावी म्हणतो. अत्यंत डिटेलमध्ये आपण याचे 3-4 सेशन्स आपल्या बॅच मध्ये घेतलेले आहेत, बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. ओके, त्याद्वारे तुम्ही सर्व कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आपण थोडक्यात रिवाइज करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, आता आपण अशाच प्रकारे एलसीएम साठी टेक्निक बघूया. काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. 10, 12, 15 आणि 20. ओके, तशाच प्रकारे सपोज 30, 36 अँड 45. ओके, तशाच प्रकारे सपोज आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया 7, 14, ओके, 28. राईट. सो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? लसावी काढताना नेहमी मोठ्या संख्येला टार्गेट करायचंय. नेहमी कोणत्या संख्येला टार्गेट करायचंय? मोठ्या संख्येला टार्गेट करायचंय आणि त्याच्या पाड्यामध्ये येणारी, त्याच्या पटीमध्ये येणारी अशी संख्या शोधायची आहे किंवा इमॅजिन करायची आहे ज्या संख्येला या सर्वांनी डिवाइड करता येणार आहे, सर्वांनी भाग आपण देऊ शकतो. ओके, सो बघा 20च्या पटीमध्ये, 20च्या पाड्यामध्ये 20 त्रिक 60 होतात. तर 60 अशा प्रकारची संख्या आहे मित्रांनो की ज्या संख्येला या सर्वांनी डिवाइड करता येईल. 12 पंचे 60, 15 चोक 60, 20 त्रिक 60 या ठिकाणी होऊन जातील. राईट. सो मित्रांनो यांचा लसावी आपल्याला इझिली मिळाला 60. या ठिकाणी बघूया आपण सर्वात मोठी संख्या टार्गेट करायची 45. ओके, 45च्या मल्टिपल मध्ये, त्याच्या पटीमध्ये विचार करा. 45 ला याने डिवाइड होईल का? नाही. मग 45चे दुप्पट करा. किती होतील? 90. 90 ला याने डिवाइड करता येईल, याने पण करता येईल, मात्र याने करता येणार नाही. ओके, सो 45 अजून तुम्ही पुढे जा मल्टिपल मध्ये. 45 ला 4 टाइम्स घ्या, 180 होईल. ओके, सो 180 ला मात्र हा याच्या मल्टिपल मध्ये 4 टाइम्स, याच्या 5 टाइम्स केल्यानंतर तुम्हाला 180 मिळेल, याच्या 6 टाइम्स केल्यानंतर तुम्हाला 180 मिळेल. तर हा सर्वांचा कॉमन मल्टिपल आहे, सर्वांचा लोवेस्ट लिस्ट कॉमन मल्टिपल आहे. सो यांचा लसावी निघाला 180. ओके, तुम्हाला समजा इथं संख्या दिलेली 18, 24 आणि 36. यामध्ये आपण सर्वात मोठ्या संख्येला टार्गेट करूया. कुठली आहे? 36 आहे. 36 ला डिवाइड करता येणार नाही. सो 36 चा मल्टिपल घ्या पुढचा 72. ओके, 72. मग याने पण भाग जाईल, याने पण भाग जाईल, याने पण त्या ठिकाणी भाग जाणार आहे. ओके, तर अशा प्रकारे याचा एलसीएम 72 झाला. इथं बघा 28 सर्वात मोठी संख्या आहे. आता 28 या संख्येला 28 ला 28 ने भाग जातो. 14 दुने 28 होतात, 7 चोक 28 होतात. म्हणजे सर्वांच्या मल्टिपल मध्ये आहे आणि लहानात लहान संख्या 28च आहे. ओके, तर अशा या वेने जाऊ शकतात. किंवा अजून एक मेथड आहे रेशो अप्रोच. ओके, तुम्हाला या ठिकाणी दोन मोठ्या संख्यांचा किंवा ज्यांचा कॉमन फॅक्टर नाहीये अशा संख्यांचा रेशो घ्यायचा आहे, गुणोत्तर घ्यायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी समजा 36 डिवाइड बाय 45 केलं. याला सोपं रूप देऊया. 9 चोक 36, 9 5 45. ओके, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करून टाकायचं. 45 चे 4 टाइम्स करा किंवा 36 ला 5 ने मल्टिप्लाय करा तरी तुम्हाला 180 मिळेल. यांचा प्रोडक्ट केला तरी तुम्हाला 180 मिळेल. ठीक आहे, तर पुन्हा यांचा एलसीएम किती झाला? 180 झाला. तर अशा ट्रिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. अशा ट्रिक्स तुम्हाला माहिती पाहिजे तरच आपल्याला टीईटी किंवा इतर सर्व एक्झाम्स मध्ये मॅथ्स मध्ये चांगल्यापैकी स्कोर करता येतो. राईट. सो अशा प्रकारे एक आपण थोडी फास्ट ट्रॅक मध्ये रिव्हिजन करत आहोत. डेसिमल व्हॅल्यूचा या ठिकाणी लसावी मसावी तुम्हाला काढता येणं गरजेचं आहे. ओके, आपण या ठिकाणी एक्झाम्पल कंडक्ट करूया. एक दोघांपैकी एक एक्झाम्पल आपण कंडक्ट करूया. समजा आपण या एक्झाम्पल कडे जाऊया. ओके, पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 2 आहेत.
पॉईंट नंतर किती इथं 1 आहे, पॉईंट नंतर इथं किती आहेत 2 आहेत. ओके, तर पॉईंट नंतर म्हणजे दशांश चिन्हानंतर त्या ठिकाणी डिजिट्स आधी आपण सारखी करून घ्यायची. डिजिट्स आपण या ठिकाणी सारखी करून घ्यायची. ओके, सो लक्षात घ्या आपल्याला इथं 0.12 आहे, या ठिकाणी 3.60 आहे, हा 1.08 होईल. मग आता मी काय बदल केला, फक्त या ठिकाणी हा 3.6 होता, याला फक्त मी 3.60 या ठिकाणी मांडून घेतला. ओके, तर आपल्याला आता पॉइंट हा डेसिमल तात्पुरता स्वरूपात काढून टाकायचा असतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके, तर ह्या संख्येला मी लिहू शकतो 12, याला मी लिहू शकतो 360, याला मी लिहू शकतो 108. ओके, आता मला या संख्यांचा एचसीएफ आधी काढून घ्यायचा, नंतर एलसीएम काढून घ्यायचा आणि पॉइंट जेवढ्या डिजिटच्या आधी ना तेवढ्या डिजिटच्या आधी नंतर मॅनेज करायचं, नंतर त्या ठिकाणी पुट डाऊन करायचं. ओके, तर आपण या ठिकाणी यांचा जर आपण एचसीएफ घेतला 12 ही संख्या या सर्वांना डिवाइड करू शकते, तर एचसीएफ 12 आहे, पॉइंट 2 डिजिटच्या आधी, सो यांचा एचसीएफ हा 0.12 ठरेल, 0.12 या ठिकाणी ठरणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही यांचा एचसीएफ घेतला, जर तुम्ही यांचा एचसीएफ घेतला किंवा रेशो घेतला तर तुम्हाला तो 1080 येणार आहे. तर तुम्हाला तो 1080 येणार, तुम्ही काढून बघाल आणि पॉईंट 2 डिजिटच्या आधी आहे, सो तो 10.80 म्हणता येईल. मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की प्रोसेस लक्षात ठेवा. ओके, प्रोसेस फॉलो करा. जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला, पॉइंट असेल, डेसिमल असेल, दशांश चिन्ह असेल, तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी डिजिट सेम करून त्याला काढून घ्यायचं, नंतर शेवटी बॅलन्स करायचं. राईट, सो आय होप तुमची फक्त या ठिकाणी मी एक एक दोन दोन एक्झाम्पल द्वारे या ठिकाणी बेटर वेने फास्ट ट्रॅक मध्ये रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करत आहे. राईट, सो जाऊया आपण पुढच्या याच्याकडे की फ्रॅक्शन व्हॅल्यूचा लसावी मसावी आपण कशा प्रकारे काढतो. ओके, जेव्हा आपण अपूर्णांकांचा मसावी काढतो, अपूर्णांकांचा आपण एचसीएफ घेतो. ओके, तर लक्षात ठेवा जे आपण काढत आहोत त्या ठिकाणी त्याचा मसावी म्हणजे अंशांचा मसावी घ्यायचा. ओके, सर्व जे अंश असतील त्यांचा मसावी घेणार. ओके, जे काढतोय ते, आणि खालच्यांचा लसावी घेणार, म्हणजे छेद जे असतील त्या ठिकाणी त्यांचा लसावी घ्यायचा. ठीक आहे, जेव्हा आपण लसावी काढतो तर सूत्र पण या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता या ट्रिकने, की जे काढतो ना ते वरती पाहिजे. लसावी आपण काढत आहोत मित्रांनो. ओके, अंश दिलेले असतील त्यांचा, त्यानंतर या ठिकाणी ओके खाली एकदा लसावी काढून झाला की खाली आपण मसावी काढणार, वरती अंश झाले, खाली छेद असतात, सो छेदांचा आपण मसावी घेणार. तर अशा या स्ट्रक्चरने, अशा या कन्सेप्टने आपण अपूर्णांकांचा लसावी मसावी काढतो. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. ओके, जर तुम्हाला या ठिकाणी मसावी काढायचा आहे, या अपूर्णांकांचा मसावी काढायचा, तर मसावी काढायचा वरच्या संख्यांचा म्हणजे अंशांचा. अंशामध्ये 1 आहे, 2 आहे, 5 आहे आणि 4 आहे. ओके, खाली लसावी घ्यायचा खालच्या संख्यांचा म्हणजे छेदांचा. ओके, 3 आहे, 9 आहे, 6 आहे आणि 27 आहे या ठिकाणी. बरोबर, आता याला आपण सोडवूया. ओके, याला आपण सोडवूया. काय होणार आहे बघा, मसावी यांचा गॅप घ्या. आपले टेक्निक 1 चा गॅप आहे, तर मसावी 1, लसावी यांचा लसावी घेताना सर्वात मोठी संख्या बघा कोणती आहे, 27. 27 ला 9 ने भाग जाईल, 3 ने भाग जाईल, 6 ने जाईल का, नाही जाणार. सो 27 चे डबल करा, 54. 54 ला सर्वांनी भाग जाईल, सो याचा जो लसावी आहे यांचा तो 54 झाला, तर उत्तर आहे आपलं 1/54. तर हे आपण काय काढून घेतलं, मसावी काढून घेतला. जर आपल्याला लसावी काढायचा आहे, या अपूर्णांकांचा लसावी काढायचा आहे, तर वरच्यांचा लसावी जे काढतोय ना त्यांचा लसावी म्हणजे अंशांचा लसावी, सर्व अंश लिहून टाकायचे, 1, 2, 5 आणि 4. ओके, खाली लसावी काढून झालाय, खाली आपला आता मसावी असेल. ओके, मसावी कोणाकोणाचा, 3, 9, 6 आणि 27 यांचा. बरोबर, तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण यांचा लसावी जर घेतला 5 चोक 20, तर 20 ही संख्या होईल की ज्याला सर्वांनी भाग जाईल, सो यांचा लसावी 20 आहे. मसावी जर घेतला आपण 3 ने सर्वांना भाग जातो, तर यांचा मसावी 3 आहे. ओके, तर या अपूर्णांकांचा लसावी निघाला 20/3, या अपूर्णांकांचा मसावी निघाला या ठिकाणी 1/54. तर अशा प्रकारे तुम्हाला अपूर्णांकांचा लसावी मसावी काढता येणं अपेक्षित आहे. राईट, चला तर जाऊया आपण पुढे. काही शाब्दिक उदाहरणं असतात कन्सेप्ट वरती. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो. दोन संख्यांचा गुणाकार, समजा आपल्याकडे दोन संख्या आहेत, एक 24 आहे आणि एक 36 आहे. यांचा जर लसावी घेतला तर तो 72 आहे, यांचा मसावी घेतला तर 12 येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा 12 गुणिला 72 हा प्रोडक्ट जेवढा येणार आहे ना तेवढाच या दोघांचा गुणाकार 24 गुणिला 36 येणारच आहे किंवा येईलच. ओके, तर हा कन्सेप्ट आहे. लसावी आणि मसावीचा जेवढा प्रोडक्ट येतो तेवढाच प्रोडक्ट पहिली संख्या आणि दुसरी संख्या याचा असतो. राईट, सो
हा कन्सेप्ट आपल्याला इथं फॉलो करायचा आहे. हा कन्सेप्ट आपल्याला इथं फॉलो करायचा आहे आणि हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत. बघा काय दिलेलं असतं आपल्याला, 70 व 105 चा लसावी 210 तर मसावी किती. ओके, 4 टर्म्स आहेत आपल्याकडे. 4 टर्म्स पैकी 3 टर्म्सची व्हॅल्यू दिली असेल, एक कुठली तरी फाइंड आउट करायची असेल. बरोबर, तर आपण आता दिलेल्या संख्या टाकूया. पहिली संख्या आहे 70, दुसरी संख्या आहे 105. ओके, आपल्याला काय दिलंय, लसावी दिला आहे 210, आपल्याला विचारलंय मसावी. ओके, तर सिम्प्लिफाय करायचं याला, याचे डबल हे ते. ओके, याचे आपण ट्वाइस करू शकतो. 2 तिकडे डिवाइड करायला गेला तर मसावी आपल्याला निश्चित याचे हाफ म्हणजेच आपल्याला 35 मिळू शकतो. राईट, तर अशा प्रकारे आपण यांचा मसावी काढू शकतो. इथं सेम आपल्याला माहिती आहे फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. ओके, फर्स्ट नंबर त्यानंतर इंटू सेकंड नंबर केला तर आपल्याला त्यांचा एलसीएम आणि एचसीएफ चा प्रोडक्ट आपल्याला सेम मिळतो. सो 96 अँड 144 चा मसावी 48 आहे. ओके, 48 आहे. आपल्याला निश्चित इथं एलसीएम विचारलाय, दोन संख्या दिल्यात 96 अँड 144. ओके, तर जर तुम्हाला माहिती असेल किंवा करता येईल या ठिकाणी 48 1 जा आणि 48 2 जा, तर या ठिकाणी याचे डबल करायचे आहेत. सो एलसीएम इज इक्वल टू 288 याचं आन्सर होऊन जाईल. क्लिअर, चला समजलंय सर्वांना इथपर्यंत. तर अशा प्रकारे हा एक प्रकार पण आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. ओके, ज्या शिक्षक मित्रांनी बेसिक टू ऍडव्हान्स ऑलरेडी समजून घेतलेला आहे त्यांना निश्चित हा प्रकार सोपा जाणार आहे. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. दोन संख्या आहेत 6x आणि 8x, त्यांचा मसावी 14, लसावी 168 आहे. तर x बरोबर किती, आपल्याला या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे. ओके, तर आपण नेहमी एक्झाम्पल सोडवताना एक्स वगैरेचा वापर न करता एक्झाम्पल सोडवतो आपल्या ट्रिक्सनुसार, आपल्या टेक्निकनुसार. ओके, तर इथं मात्र आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. सो वी नो दॅट दी कन्सेप्ट काय माहिती आपल्याला की पहिली संख्या ओके मल्टिप्लाय विथ सेकंड नंबर जो असेल दुसरी संख्या. ठीक आहे, आणि यांचा जेवढा गुणाकार असतो तोच गुणाकार मसावी आणि लसावीचा असतो. राईट, सो दोन संख्या आहेत, एक 6x आहे आणि एक 8x आहे. ओके, यांचा मसावी तुम्हाला माहिती आहे 14, लसावी पण माहिती आहे 168. तुम्हाला x काढायचा आहे. ओके, लक्षात घ्या काय करणार आपण, हे प्रोडक्ट आहेत किंवा हे गुणाकार करत आहेत, हे मल्टिप्लाय करणार तिकडे डिवाइड करायला जातील. सो x इंटू x आपण x स्क्वेअर लिहू शकतो. ओके, 14 इंटू 168 या ठिकाणी आपण करू शकतो 6 इंटू 8. राईट, सो मित्रांनो आपण जर या ठिकाणी याला सोपं रूप दिलं तर काय होणार बघा, 8 1 8, 8 2 16, 8 1 8. ओके, त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या 3 2 6, 3 7 21. ठीक आहे, बे 1 बे 7 14, 7 गुणिला 7 केले 49, x चा वर्ग जर 49 आहे तर x बरोबर 7. तर मित्रांनो या ठिकाणी x ची किंमत किती येणार आहे, 7 येणार आहे. x ची किंमत किती आलेली आहे, 7 आलेली आहे. राईट, सो आय होप सर्वांना इथपर्यंत क्लॅरिटी असेल, इथपर्यंत कन्सेप्ट सर्वांचे क्लिअर झाले असतील. ठीक आहे, तर काही शाब्दिक उदाहरणे आपण मसावी लसावीवरती बघूया आणि त्यानंतर पीवायक्यू कडे आपण जाऊया की जे टीईटी परीक्षेला विचारली गेली आहे. ओके, अशी सर्वात मोठी संख्या शोधा जिने 150, 194 आणि 245 या संख्यांना भाग दिल्यावरती अनुक्रमे 6, 2, 5 बाकी शिल्लक असते. मित्रांनो लक्षात घ्या, जर समजा तुम्ही 17ला 5 ने भाग देत आहात, ओके, तर 5 त्रिक 15, उरले किती 2, म्हणजे 5च्या पटीतील संख्या 15, त्याच्यापेक्षा 2 जास्त आहे 17 मध्ये, म्हणून 2 बाकी शिल्लक राहिली ना. ओके, तर इथं आपल्याला जी बाकी दिलेली असते ती फक्त मायनस करून टाकायची असते. 150 मधून रिस्पेक्टिव्ह बाकी जी दिलेली आहे ती फक्त सबस्ट्रॅक्ट आपल्याला करायची असते. मग 150 मधून 6 गेले 144. ओके, 194 मधून 2 मायनस करा, या ठिकाणी 192. ओके, बघा आपली ट्रिक या ठिकाणी समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, त्यानंतर 245 मधून आपण जर समजा 5 मायनस केले तर आपल्याला 240 मिळतील. ओके, तर आपण बॅचच्या स्टुडंट्सला सांगितलेलं आहे की यांचा मसावी आपण कशा प्रकारे काढतो, कॉमन घेतो, हायेस्ट कॉमन घेण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादा स्क्वेअर इथं मिळतोय का तो आपण ऑब्झर्व करतो. तर हा 144 आहे ना, 12चा वर्ग आहे, म्हणजे आपण याला लिहू शकतो 12 इंटू 12, 12 गुणिला 12. ओके, इथून जर आपण 12 कॉमन घेत आहोत तर 12 ने याला भाग द्या. ओके, 12 1 12, उरले या ठिकाणी 7, 7 घेतला पुढचा 2 72, 12 72, तर हा 12 गुणिला 16 असा लिहिता येईल 192 ला. या ठिकाणी 12 जर आपण कॉमन घेतला, 12 दुने 24 आणि हा 0, 12 गुणिला 20 या ठिकाणी आपल्याला मांडता येणार आहे. बरोबर, मग आता मित्रांनो या ठिकाणी जर आपण पुन्हा या
संख्यांचा विचार केला, कॉमन तर सर्व ठिकाणी 12 मिळाला, मात्र अजून पुढे ज्या संख्या आहेत तिथून पण अजून कॉमन निघतो का तो शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो. मग आपण पुढे अजून याला ब्रेकडाऊन करू शकतो. 12 गुणिला या ठिकाणी आपण लिहू शकतो 4 गुणिला 3. ओके, त्यानंतर 12 इंटू या ठिकाणी 4च्या पटीत ज्याला आपण मांडू शकतो 4 गुणिला 4. इथं पण आपण 12 गुणिला 4 पंचे 20 याला लिहू शकतो. मग आता हे जे रिमेनिंग आहेत ना इथून कॉमन निघणार नाही, म्हणजे आपली कॉमन घेण्याची प्रोसेस थांबते आणि जे आपल्याला सर्व ठिकाणी कॉमन निघालेले असतात, जे आपल्याला सर्व ठिकाणी कॉमन निघालेले असतात तोच आपला यांचा एचसीएफ असतो. 12 गुणिला 4 12 चोक 48. म्हणजे 48 ही अशी संख्या आहे की जिने तुम्ही याला भाग द्या बाकी 6 उरेल, जिने तुम्ही याला भाग द्या बाकी 2 उरेल, जिने तुम्ही याला भाग द्या तुम्हाला बाकी 5 उरेल. ठीक आहे, या रिस्पेक्टिव्ह बाकी उरणार आहेत जर तुम्ही 48 ने या संख्यांना डिवाइड करणार तर. ओके, तर अशा प्रकारे ही एक टेक्निक तुम्हाला इथं आत्मसात करायची अशा शाब्दिक उदाहरणांना सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, चला तर आपण जाऊया पुढे. थोडा वेगळा प्रकार आहे. काय करायचंय किंवा काय प्रश्न आहे बघा. अशी सर्वात मोठी संख्या शोधा जिने 480, 600 अँड 800 या संख्यांना भाग दिल्यावर प्रत्येकी समान बाकी उरते. आता मागच्या प्रश्नात ना बाकी वेगवेगळी होती, रिमाइंडर्स डिफरंट होता, इथं मात्र सेम असेल. म्हणजे याला डिवाइड करा तुम्हाला 2 बाकी असेल तर याला पण डिवाइड केल्यानंतर 2च बाकी असणार आहे. ओके, सो अशा वेळेस काय करायचं यासाठी पण तुम्हाला ट्रिक सांगत आहे. अशा शाब्दिक उदाहरणांमध्ये काय करायचं त्याची पण टेक्निक तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज करून देत आहे की कुठल्याही मोठ्या संख्यांमधून लहान संख्या मायनस करायच्या आणि ह्या संख्या पुन्हा मांडून यांचा या ठिकाणी मसावी घ्यायचा. म्हणजेच 600 मधून 480 मायनस करा, मोठी संख्या आहे, लहान संख्या मायनस करूया तर 120. ओके, त्यानंतर 800 मधून 480 मायनस होतील. ओके, तर या ठिकाणी 320 मिळतील. बस या दोन संख्यांचा आपण एचसीएफ घेऊन टाका. 3दा फरक घेण्यापेक्षा 2दा याचा फरक घ्यायचा. तर 10 कॉमन निघतोय सर्व ठिकाणी, तर आपण याला लिहू शकतो 10 × 12, याला आपण लिहू शकतो 10 × 32. ओके, मला 0 दिसला शेवटी, सो 10 कॉमन मी आधी पटकन काढून घेतला. आता 10 कॉमन सर्व ठिकाणी निघाल्यानंतर या ठिकाणी कॉमन निघतो का ते पुन्हा चेक करायचं आणि यांना पुन्हा ब्रेक करण्याचा प्रयत्न करायचा. सो आपण याला लिहू शकतो 10 गुणिला 4 ने भाग याला, सो 4 त्रिक 12. ओके, या ठिकाणी 10 गुणिला 4 ने भाग याला, 4 8 32. ओके, आता बघा 3 आणि 8 मधून काहीच कॉमन निघणार नाही, म्हणजे कॉमन आपले फिक्स झाले 10 गुणिला 4. तर यांचा मसावी म्हणजे आपलं हे जे आन्सर असेल याचं ते असेल 10 × 4 म्हणजेच 40. ओके, चला जर समजलं असेल तर लवकर लाईक करा, शेअर करा. ओके, चला क्लिअर. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी सेशन्स पुन्हा स्टार्टिंग पासून बघून घ्यायचं आहे. ओके, तुमचे डाऊट क्लिअर होतील. ओके, अतिशय टाइम सेव्हिंग टेक्निक मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन साठी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि कन्सेप्च्युअल टेक्निक आपल्या असतात, संकल्पनावर आधारित आपले या ठिकाणी ट्रिक्स असतात, सो ते लक्षात ठेवायला पण आपल्याला सोप्या जातात. ओके, चला तर आपण ह्या प्रश्नाकडे जाऊया. 48 गुलाबाची रोपे, 72 झेंडूची रोपे आणि 108 कमळाची रोपे अशा प्रकारे आपल्याला पंक्तींमध्ये किंवा रांगांमध्ये लावायची आहेत की प्रत्येक ओळीत समान रोपांची संख्या असेल. ओके, म्हणजे इक्वल नंबर ऑफ त्या ठिकाणी व्हरायटी असेल, समान प्रकारची रोपे पण असतील, व्हरायटी पण सेम असेल. म्हणजे एका रांगेत जर तुम्ही गुलाबाची घेतली त्या संपूर्ण रांगेत गुलाबाचीच असतील, त्या ठिकाणी तुम्हाला मिक्स करता येणार नाही आहेत. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर आपण या ठिकाणी लिहून घेऊ 48 रोज प्लांट्स आहेत. ओके, त्यानंतर 72 या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मारीगोल्ड म्हणता येईल झेंडूची आहेत. ओके, त्यानंतर 108 ही लोटस प्लांट्स आहेत. ओके, आणि मग यांना आपल्याला समान संख्येमध्ये लावायची आहेत. आणि प्रश्न असा म्हणतोय की ही रोपे, संपूर्ण रोपे लावण्यासाठी कमीत कमी किती पंक्ती किंवा किती रांगा किंवा किती रोज त्या ठिकाणी लागतील. ओके, किती रोज त्या ठिकाणी लागतील, कमीत कमी किती रांगा लागतील. आता कमीत कमी रांगांमध्ये याची लागवड करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कॉमन घ्यावा लागतो. ओके, मोठ्यात मोठी संख्या कॉमन शोधावी लागेल, म्हणजे यांचा मसावी घ्यावा लागेल. आता यांचा मसावी घेताना आपल्याला अंदाज द्यायला पाहिजे की हे सर्व 12चे मल्टिपल मध्ये आहेत. म्हणजे याला लिहू शकतो मी 12 चोक 48, याला मी लिहू शकतो 12 सक 72, याला मी लिहू शकतो 12 9 108. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला अंदाज असा घेता येईल की 12 एका रांगेमध्ये 12 प्रमाणे आपण लागवड करणार तर याच्या 4 रांगा लागतील.
याचे 12-12 प्रमाणे 6 रांगा लागतील, 12-12 प्रमाणे याच्या 9 रांगा लागतील. तर आपल्याला ह्या इकडच्या संख्यांची बेरीज करावी लागेल. 4 आणि 6 10 आणि 9 या ठिकाणी 19 होतील. तर मित्रांनो या ठिकाणी आन्सर जे असेल ना ते 19 असेल, कारण की ह्या कमीत कमी रांगांची संख्या आपल्याला विचारलेली. जर आपल्याला समान संख्या जास्तीत जास्त किती लावता येईल असं विचारलेला असता प्रश्न, तर आपला उत्तर हे 12 असणार होतं. तर बऱ्याच जणांना 12 आणि 19 या दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन होणार आहे, आणि अशा प्रश्नांमध्ये हे दोघीही संख्या तुम्हाला उपलब्ध असतील म्हणजे असतील. सो रांगांची संख्या विचारली, कमीत कमी रांगा काढण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त संख्या कॉमन घ्यावी लागते. जर तुम्ही एका रांगेत एकच घेतला तर एक पद्धत तुम्हाला 48 रांगा लागून जातील. ओके, एका रांगेत एकच लावला मारीगोल्डचा तर तुम्हाला 72 रांगा लागून जातील. जर तुम्ही एका रांगेत 2 रोपं लावली, 2न्याला भाग द्या, 24 रांगांमध्ये तुमचं काम होईल. ओके, मग अशा रांगा जर तुम्ही कमी संख्या लावल्या तर तुम्हाला जास्त रांगा लागतील, जास्त पंक्ती लागतील. ओके, मात्र तुम्ही जास्त मोठी संख्या कॉमन घेतली तर तुमच्या रांगा मिनिमाइज होतील, कमी होतील. तर आपल्याला कमीत कमी रांगा त्या ठिकाणी काढायच्या असतात. राईट, आय होप सर्वांना हे ऍप्लिकेशन, हे शाब्दिक उदाहरण या ठिकाणी समजलं असेल. मग आता लसावीचे काही 1-2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी डिस्कस करूया आणि त्यानंतर आपण PYQ कडे जाऊया. मित्रांनो प्रश्न असा आहे, सर्वात मोठी 3 अंकी संख्या शोधा जिने 10, 12 व 15 ने भाग दिल्यानंतर प्रत्येकी बाकी 5 उरते. प्रत्येकी बाकी किती उरते? 5 उरते. ओके, तर आपण काय करायचंय, ती संख्या शोधताना, तो नंबर शोधताना ज्या संख्यांनी आपण भाग देतोय, आता लसावी वरील म्हणजे आपण लसावी घेणार कोणाकोणाचा, ज्यांनी भाग द्यायचंय त्यांचा 10, 12 आणि 15. ओके, त्यानंतर नेहमी एक प्रोसेस फॉलो करायची, व्हेरिएबल अटॅच करायचं. लसावीला व्हेरिएबल अटॅच करायचं. ओके, मग याला ए म्हणा, एक्स म्हणा, काही फरक नाही. आता जी बाकी उरते ना ती प्लस करून टाकायची, जी बाकी उरते ती प्लस करून टाकायची. बाकी जर 2 असेल तर आपण इथं 2 करायचे, बाकी जर 5 असेल तर आपण इथं 5 लिहायचे. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या, यांचा लसावी हा 60 होऊन जाईल. 10, 12, 15चा 60 ए आपण याला लिहिणार आणि इथं आपण 5 लिहू शकतो. तर नंबर आपल्याला काढायचा आहे, तो नंबर आपल्याला काढायचा आहे. जसा तुम्ही हा ए चेंज करणार ना तसा तुम्हाला नंबर तो चेंज होत जाईल. म्हणजे ए ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 घेतली तर 60 × 60 आणि हे 5 65 65. तर 65 ला तुम्ही 10 ने भाग द्या, तुम्हाला 5 बाकी उरेल. 12 पंचे 60, तुम्हाला 5 बाकी उरेल. 15 चौक 60, तुम्हाला 5 बाकी उरेल. ओके, तर लहानात लहान संख्या विचारली असेल तर आपला आन्सर 65 आहे. त्यांनी सर्वात मोठी 3 अंकी विचारली आहे, सो आपण या ठिकाणी 1000 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. मात्र इथं आपण जर 15 घेतली, याची किंमत जर आपण 15 घेतली, 15 सक 90 होतात. ठीक आहे, तर 900 आणि ते 5 905 होते. आपण याची किंमत 16 घेऊन बघू. आपण नियरेस्ट जाण्याचा प्रयत्न करायचा 1000च्या, तर 16 सक 96 होतात, 96 होतात, आणि तो 0 960 आणि हे 5 965. तर या ठिकाणी आपलं जे आन्सर आहे मोठ्यात मोठी संख्या ती 965 होणार आहे, 965 होणार आहे. ओके, तर काही वेळेस तुम्हाला पर्यायावरून जाता येईल. तुम्ही या संख्येला या संख्यांनी भाग देऊन बघितला आणि बाकी जर 5 राहत असेल तर तुम्ही तेच उत्तर घेणार आहात. ओके, मात्र ही स्टँडर्ड प्रोसेस आहे, याच्याने आपलं उत्तर कधीच रॉंग होत नाही. मात्र फक्त तुम्हाला ही क्रिया त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. हा ए जो असतो ना हा व्हेरिएबल असतो, याची किंमत ही चेंजेबल असते. आपल्या रिक्वायरमेंट नुसार त्याला आपल्याला ऍडजस्ट करायची असते. ओके, आपल्याला लहान संख्या पाहिजे की आपल्याला मोठी संख्या पाहिजे, त्याच्यानुसार त्याची किंमत आपल्याला चेंज करायची असते, हे लक्षात घ्या. ओके, चला क्लिअर इथपर्यंत. चला मग आपण जाऊया, काही PYQ आहेत या 2013 पासून ते 2025 पर्यंत विचारली गेली. ओके, तर आपण ती 1 बाय 1 या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252, ओके 231, त्यानंतर 252 आणि 126 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या आपल्याला लागतील. ओके, मग आता आपल्याला यांचा या ठिकाणी मसावी काढायचा आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. यांचा आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण विचार केला कॉमन काय निघू शकतो, तो जर आपण विचार केला तर याला भाग कशाने जाईल, ती 2 आणि 3 5 आणि 1 6, 3 ने भाग जाणार आहे. यस, 3 ने भाग जाणार आहे. आपण बेस 1 ने जाण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी, की 3 ने भाग जातो, इथं आपण 3 ने सुरुवात करूया. ओके, त्यानंतर याला 3 ने भाग देऊ, 3 7 21, 3 7 21. ओके, त्यानंतर उरले 2 ला घेतला 1, पुन्हा एकदा 3 7 21. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा इथून 3 कॉमन घेऊया आपण, 3 8 24, उरला 1, एकावर घेतला 2, 3 चौक 12. ठीक आहे, तर याचा प्रोडक्ट 3 × 84 आपण लिहू शकतो. या ठिकाणी 3 कॉमन घेतला आपण, तर 3 चौक 12,
3 दुने 6, 42 आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, सो पुन्हा एकदा इथून काय कॉमन घेता येईल, इथून काय कॉमन घेता येईल तो विचार आपण या ठिकाणी करायचा. 7, या 7 कॉमन घेऊ शकतो आपण इथं, याची फोड आपण करू शकतो. तर याला आपण लिहू शकतो 7 × 11. ठीक आहे, 7 × 11 आपण याला करू शकतो. या ठिकाणी 3 कॉमन आहे, 7 कॉमन जर घेतला, 7 नेला भाग द्या, 7 × 7, उरला 1, एकावर घेतला 4, 7 दुने 14. इथं 3, 7 कॉमन घ्या, 7 6 42 होतात. मित्रांनो या ठिकाणी आता ज्या साइडला रिमेनिंग संख्या आहेत यामधून कॉमन निघणार नाही. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. ओके, तर यांचा जो एचसीएफ आहे, यांचा जो मसावी आहे तो 21 आहे. यांचा जो मसावी आहे तो 21 आहे. तर आपली गॅप टेक्निक आहे ना, ती पण तुम्हाला इथं कामाला उपयुक्त ठरली असती. यांचा फरक घ्या, कमीत कमी फरक, यांचा फरक पुन्हा 21 येतो. यांचा मसावी 21 आहे, तर याचं उत्तर तुम्हाला 21 मिळालं असतं. ओके, आहे की नाही सोपी पद्धत. तर असे पीवायक्यू असे प्रश्न विचारले गेलेत परीक्षेमध्ये. यस, ठीक आहे. तर पेपर 1 ला 2017 हा प्रश्न विचारला गेलाय, तर त्याद्वारे तुमची रिव्हिजन पण होते. ओके, तर 2018चा पीवायक्यू बघा, 3 पेटांमध्ये अनुक्रमे 144, 112 आणि या ठिकाणी 192 या वया आहेत. त्या पेटातील वयांचे समान वया असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, सो या ठिकाणी याचा फरक घ्या, याचा फरक घ्या. जर तुम्ही या ठिकाणी 44 मायनस केले, ओके, तर आपल्याला या ठिकाणी याचा फरक हा 48 चा मिळेल. ओके, तर याचा एचसीएफ हा 48 असू शकतो. मात्र आपण क्रॉस चेक करूया. ओके, आपण या ठिकाणी क्रॉस चेक करूया. 4 ने भाग जातो याला, तर आपण 4 ने भाग देऊन बघूया. ठीक आहे, आपली फोड करण्याची पद्धत 4, याला 4 ने भाग देऊया. 4 त्रिक 12, उरले 2, 2 घेतला 4, 4 सक्क 24. ओके, त्यानंतर 4 नेला भाग देऊया. 4 दुने 8, 4 दुने 8, उरले 3, 3 घेतला 2, 4 8 32. ओके, याला 4 ने भाग देऊया. 4 चौक 16, उरले 3, 3 घेतला 2, 4 8 32. ओके, आता यांना पुन्हा ब्रेक करायचं. कॉमन आपला 4 निघालेला, इथून कॉमन आता परत शोधायचा, ऍडजस्टमेंट करायची. 4 तर आहेच, 4 पुन्हा कॉमन निघत आहे समजा. यस, तर या ठिकाणी लक्षात घ्या 4 9 36, 4 9 36. ओके, त्यानंतर या ठिकाणी 4 × 4 आपण जर केलं तर 4 7 28. ठीक आहे, या ठिकाणी 4 × 4. ओके, त्यानंतर 4 1 4 आणि 4 2 8 किंवा 12 चौक 48. आता इथून कॉमन निघणार नाहीये, तर हा जो प्रोडक्ट आहे 4 × 4, 4 चौक 16, हा ज्यांचा मसावी आहे, तर आपलं आन्सर या ठिकाणी 16 आहे. आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे, 16 आहे, 16 आहे. आहे की नाही सोपी पद्धत. ओके, चला तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा निश्चितपणे. तर अशा प्रकारे आपण स्मार्टली रिव्हिजन करून घेतोय. या मेथडने मसावे तुम्ही पटकन काढू शकतात. तुम्हाला ब्रेक करता यायला पाहिजे, तुम्हाला कॉमन घेता यायला पाहिजे आणि मांडणी व्यवस्थित फक्त करता यायला पाहिजे. ओके, या पद्धतीने सराव करा, तुम्हाला निश्चित फायदा होईल, तुम्हाला निश्चित याचा फायदा होणार आहे. ओके, चला तर आपण या ठिकाणी जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलंय बघा, 3 पेट्यांमध्ये 2021 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126, 216, 126 आणि 162. ओके, एवढ्या वया आहेत. तर तशाच प्रकारचा प्रश्न आहे, समान वया असलेले गठ्ठे करायचे आहेत, तर प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया लागतील. ओके, तर पुन्हा एकदा कॉमन काय घेऊ शकतो तो विचार आपण या ठिकाणी करायचा. डिफरन्स जर जवळपास असेल तर ओके आहे, नाही तर मग आपण त्या ठिकाणी कॉमन घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर बघा आपण या ठिकाणी 4 ने याला भाग देऊ शकतो, याला 4 ने भाग जाणार नाही, याला 4 ने भाग जाणार नाही. आपण 2 पासून सुरुवात करूया. 2 ने याला भाग देऊया, 2 1 2. ओके, याला भाग जाणार नाही, 1 ला म्हणून 2 8 16. ठीक आहे, 2 ने भाग देऊया याला, 2 1 12, 2 3 6. याला 2 ने भाग देऊया. ओके, तर 2 8 16 आणि 2 1 2. ओके, आता बघा ह्या तुम्हाला कसोट्या जर पाठ असतील तर तुम्हाला ही पद्धत अजून जास्त बेटर वेने समजेल. 108 ला 9 ने भाग जातो, 6 3 ला 9 ने भाग जातो, 81 ला पण 9 ने भाग जातो, म्हणजे 9 कॉमन निघेल. आपण पुढे लिहू शकतो या ठिकाणी की 2 × 9 घेतला. ओके, तर 12 9 108 होतात, तर 9 × 12 108 आपण याला ब्रेकडाऊन केलं. 2 × या ठिकाणी लक्षात घ्या 9 कॉमन घेतला, तर 9 7 63. या ठिकाणी 2 × या ठिकाणी 2 मल्टिप्लाय विथ 9, 9 × 9. ओके, आता इथून काहीच कॉमन निघणार नाही, म्हणजे 9 2 18 यांचा एचसीएफ असेल, तर या ठिकाणी 18 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. चला, समजलं आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, काही अडचण आहे कोणाला लगेच विचारा मला पटकन. ओके, ही पद्धत समजली आहे तर ब्रेकडाऊन करायचं.
कुठल्या संख्येने याला आपण आधी सर्वांना भाग देऊ शकतो तो अंक साईडला लिहून टाकायचा. तो अंक साईडला लिहून या संख्याने याला भाग द्यायचा, आलेला गुणाकार आलेला भागाकार इकडे मांडायचा. 2 ने याला भाग दिला, बे एक बे, याला भाग जाणार म्हणून 0 घेतला, बे 8 16. तर 108 गुणिले 2 केले 216 मिळतात. याचा गुणाकार केला तर हे आपल्याला हे मिळतील, याचा गुणाकार केला तर हे मिळेल. म्हणजे याने याला भाग दिला की गुणाकार इकडे जो भागाकार येतो तो आपण इकडे मांडायचा असतो. राईट, क्लिअर, सिंपल आहे, क्लिअर आहे. चला जाऊया पुढे. ओके, 15 11 12 यांनी भागले असता प्रत्येकी वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या खालील पर्यायातून कोणती असू शकते? बाकी 4 उरते. ओके, 15 ने भाग द्यायचा आहे, 11 ने भाग द्यायचा आहे. ओके, तर आता 11ची कसोटी पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर जर समजा आपण 4 बाकी उरणार आहे, आपण जर 4 कमी करून घेतली यातून, आपण जर यातून 4 कमी करून घेतले प्रत्येक संख्येतून, तर आपल्याला काय करता येईल? ही संख्या 6 होऊन जाईल. ओके, त्यानंतर या ठिकाणी इथून जर आपण 4 कमी केले ही 1980 लिहू शकतो. इथून 4 कमी केले आपण तर ही 13 12 आपण लिहू शकतो. ओके, इथून जर आपण 4 कमी केले 2 6 अँड 3 2 आपण याला लिहू शकतो. बरोबर, तर अल्टरनेट मध्ये बेरीज सारखी पाहिजे, अल्टरनेट मध्ये बेरीज सारखी पाहिजे, तेव्हा फरक त्याचा 0 येतो. 11ची कसोटी माहिती असेल तुम्हाला, वापर करता येईल. अल्टरनेट मध्ये बघा 6 6 12, 12तून 5 गेले तर फरक 0 येत नाही. ओके, तर ही संख्या चालणार नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण जर या ठिकाणी बघितलं तर 1 आणि 8 9 9 आणि 0 9 होतील. 1 आणि 1 2, 3 आणि 2 5, यांचा फरक सेम येणार नाही, म्हणजे हा पर्याय पण कॅन्सल होईल. ओके, इथं बघा 2 आणि 3 5, 6 आणि 2 8, 8 मधून हे अल्टरनेटचे 5 गेले 3 येतात, आपल्याला 0 फरक यायला पाहिजे. इथं बघा 9 आणि 0 9, 8 आणि 1 अल्टरनेट यांची बेरीज केली 9, याचा फरक आपल्याला 0 येतो. तर मी फक्त 11ची कसोटी वापरली का? मला सांगितलेलं या एका संख्येस 15 ने पण 11 ने पण आणि 12 ने पण भाग जातो, तर प्रत्येकी बाकी किती उरते? 4 उरते. तर 4 ने ह्या संख्या जास्त होत्या असं मी ऍज्युम करून घेतलं. मी एक्झाम परीक्षेचा जो अप्रोच पाहिजे परीक्षेमध्ये, तो अप्रोच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला अजून अशा प्रकारे करता येईल की आपण तो नंबर शोधतोय ना, मग आपल्याला एलसीएम घ्यायचा आहे, आपल्याला एलसीएम घ्यायचा आहे कोणाकोणाचा? 15चा 11चा. ओके, त्यानंतर 12चा, त्याला व्हेरिएबल लावायचा आहे आणि किती बाकी उरते? 4 बाकी उरते. सो 4 ने संख्या जास्त असेल. ओके, तर यांचा लसावी घेताना तुम्हाला 15 11 आणि या ठिकाणी लक्षात घ्या 3 3 5 15, यस 4 तुम्हाला घ्यावा लागेल, यांचा एलसीएम मिळून जाईल. तर आपण यांचा 15 चोक 60, 60 गुणिले 11 केले. ओके, त्या ठिकाणी हा ए असेल अधिक 4 असेल. मग आता याला आपण जर सोडवलं 11 0 0 11 सक 66. ओके, हा ए असेल अधिक 4 असेल. म्हणजेच या ए ची किंमत आपण चेंज करू शकतो, या ए ची किंमत आपण चेंज करू शकतो. तर याला जर तुम्ही ए ची किंमत 3 टाकली, ए ची किंमत जर तुम्ही या ठिकाणी 3 घेतली, ओके, तर लक्षात घ्या काय होणार आहे? 6 त्रिक 18 आणि हे 3 सक 18, हे आपल्याला अजून 180 ऍड होतील 18 मध्ये, तर आपल्याला ते बरोबर 1980 होऊन जातात. आणि 4 ने जास्त म्हणजे ते 1984. ओके, याचं सोल्युशन तुम्ही 3 टाकून बघितलं तर तुम्हाला निश्चित 1984 मिळेल. ओके, मग हे थोडं लॉंग कट होणार आहे, तर तुम्हाला मी शॉर्टकट पण सांगितलेलं आहे. किंवा पर्यायावरून चेक करून बघायचं, याने भाग देऊन बघणार तुम्हाला 4 बाकी उरेल, याने भाग देऊन बघा तुम्हाला 4 बाकी उरेल, याने भाग देऊन बघा तुम्हाला 4 बाकी उरेल, बाकी ठिकाणी मिळणार नाही, बाकी ठिकाणी मिळणार नाही. तर एखादा PYQ असा असेल की थोडा टाइम कन्झ्युम करेल, मात्र तुम्ही व्यवस्थित सराव केला, व्यवस्थित या गोष्टी समजून घेतल्या मी सांगितलेल्या, की निश्चित तुम्हाला तो PYQ पण त्या ठिकाणी सोपा जाणार आहे. राईट, सो पुढचा प्रश्न एका संख्येला तोच प्रश्न आहे. ओके, तशाच प्रकारचा प्रश्न आहे. 15 11 12 याने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती? ओके, ती संख्या कोणती? ओके, आता पर्याय थोडे डिफरंट आहेत, पर्याय थोडे डिफरंट आहेत मागच्या पेक्षा. हा पर्याय आहे, ठीक आहे, 1984 इथं नाहीये. ओके, म्हणजे जो पर्याय नाहीये त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो, किंवा आपण इथं पुन्हा तशा प्रकारे जाऊ शकतो. हा 13 12. ओके, त्यानंतर इथून 4 गेले तर हे 26 40 लिहू शकतो आपण. बघा 2 आणि 4 6, 6 आणि 0 6. तर बेरीज अल्टरनेट मध्ये सेम झाली ना, तेच आपलं उत्तर असेल. ज्या ठिकाणी 11 असेल तेव्हाच हे तुम्हाला युटिलाइज करता येईल, हे लक्षात घ्या. ओके, चला, कारण की 11ची कसोटी तुम्हाला माहिती पाहिजे, 11ची कसोटी तुम्हाला माहिती पाहिजे. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत, प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18. ओके, 12 या ठिकाणी 26 किंवा त्या ठिकाणी 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. यावरून त्या गोळ्यांची एकूण संख्या
खालील पर्यायातून किती असू शकते. ओके, पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी भाग देऊन बघायचा आहे किंवा यांचा एलसीएम घ्यायचा आहे. यांचा एलसीएम घ्यायचा आहे 12, 26 आणि 18चा व्हेरिएबल लावायचा आहे आणि त्या ठिकाणी किती कमी पडतात, 2 कमी पडतात, म्हणजे आपल्याला तो प्लस लिहून टाकायचा आहे. ओके, यांचा एलसीएम घेतला 3 गुणिला 2 गुणिला 2 26 म्हणजे 13 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 18 म्हणजे मित्रांनो 9 करावं लागेल. ठीक आहे, तर 9 दुने 18, 18 दुने 36 आणि 36 गुणिला 13 आपण इकडे करून बघू. ओके, तर 13 39, 13 चोक 52, 13 पाचा 65, 13 सक 78, कॅरी 7, 13 39 आणि 7 या ठिकाणी 46 होतील. ओके, तर 4 6 8 व्हेरिएबल लावून घ्यायचा a अधिक 2. ओके, तर याच्या मल्टिपल मध्ये पाहिजे, याच्या मल्टिपल मध्ये पाहिजे या ठिकाणी संख्या. ओके, याच्या मल्टिपल मध्ये घ्या किंवा या ठिकाणी पर्यायावरून जाण्याचा प्रयत्न करू शकतात तुम्ही. 12 ने जर आपण या संख्येला भाग दिला, आपण या ठिकाणी जाऊया, याची किंमत आपण समजा 2 टाकून बघूया. ओके, याची किंमत जर आपण 2 घेतली तर 468 2 टाइम्स म्हणजे 8 दुने 16 कॅरी 1. ओके, त्यानंतर 6 दुने 12 आणि 1 13 कॅरी 1. त्यानंतर या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करूया, 4 दुने 8 आणि 1 हा 936 आणि हा 2 938. ठीक आहे, तर या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला उपलब्ध आहे 938. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचं उत्तर आहे 938. तुम्ही पर्यायावरून चेक करा, 12 ने याला भाग द्या, तुम्हाला या ठिकाणी 2 बाकी उरेल. इथं 2 कमी पडतात, इथं आपल्याला जास्त बघायचे असतात. ठीक आहे, थोडी ऍडजस्टमेंट फक्त या प्रश्नामध्ये समजून घ्यायची असते, कारण की हे शाब्दिक उदाहरणे असतात, हे वर्ड्स प्रॉब्लेम असतात. यांनाच आपण लसावी मसावीचे ऍप्लिकेशन म्हणतो. याला आपण काय म्हणतो, ऍप्लिकेशन म्हणतो. तर आपल्याला हे सर्व ऍप्लिकेशन पण सोडवता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे सराव तुम्हाला करावा लागेल, अशा प्रकारे सराव तुम्हाला करावा लागेल. त्याचं उत्तर 938 आहे. चला, समजलं आहे. आजचे PYQ सर्वांना समजलेले आहे इथपर्यंत. कोणाला काही अडचण, काही डाऊट आहे कुठल्या प्रश्नामध्ये, लगेच तुम्ही विचारू शकतात. ओके, लगेच तुम्ही विचारू शकतात. ओके, चला, तर आता आपल्याला प्रश्न आहे, रिसेंटली 2025च्या पेपर 1 ला आलेला 72 आणि 96 याचे सामायिक विभाजक कोणते. ओके, 72 आणि आपल्याकडे आहे 96. ओके, याचे सामायिक विभाजक कोणते, म्हणजे यांना भाग देणाऱ्या संख्या कोणत्या, यांना भाग देणाऱ्या संख्या कोणत्या. आपण काय करायचं, या ठिकाणी याला 1 पासून स्टार्टिंग करायची विभाजक काढताना. 1 इंटू किती केल्यावरती 72 होतील, 72. ठीक आहे, 2 जर घेतला तर 2 ने याला डिवाइड करा, म्हणजे याचे हाफ आपल्याला करावं लागेल, किंवा बेत्रिक 6 उरला 1, एका घेतला 2, बेसक 12. ठीक आहे, इथं समजा तुम्ही 3 घेतला, 3 ने याला डिवाइड करा. ओके, 3 दुने 6 उरला 1, 3 चोक 12. ठीक आहे, त्यानंतर 4 ने डिवाइड करा याला. ओके, आलेला भागाकार इकडे मांडा, 4 1 4. ओके, उरले 3, 3 घेतला 2, 4 8 32. त्यानंतर समजा आपल्याला 5 ने याला भाग देऊ शकत नाही, 6 ने देऊ शकतो का, हो 6 ने देऊ शकतो. 6 घ्या, 6 1 6 उरला 1, एका घेतला 2, 6 दुने 12. ठीक आहे, तर अशा प्रकारे. त्यानंतर 7 ने जाणार नाही, 8 ने हो जाणार आहे, 8 ने. ओके, तर इथं 8 9 72. 9 आणि 8 रिपीट व्हायला लागले की थांबून जायचं. तर आता आपल्याला हे विभाजक त्यांनी काय म्हटलंय, सामायिक बघायचं. तर हे सर्व आहेत ना, हे सर्व 72चे विभाजक आहेत. हे सर्व काय झाले, 72चे विभाजक झाले. कुठून तर कुठपर्यंत, 1 पासून तर अशा प्रकारे 72 पर्यंत. एवढे सर्व हे आपल्याला 72 चे विभाजक मिळाले. आता आपल्याला अशाच प्रकारे 96 चे काढायचे आहेत. 1 इंटू 96, 1 इंटू 96. ओके, 2 घेतला समजा आपण, 2 ने याला डिवाइड करू शकतो. ओके, बेचोक 8, 1 घेतला, बे 8 16. ठीक आहे, त्यानंतर समजा आपण 3 घेतला, 3 ने याला डिवाइड करू शकतो. आलेला भागाकार इकडे मांडा, 3 त्रिक 9, 3 दुने 6, 4 हो करू शकतो 4 ने. ओके, 4 दुने 8, 4 चोक 16. ठीक आहे, त्यानंतर 5 ने जाणार नाही, 6 ने जाईल का याला, 6 1 6. यस, 6 ने पण जाणार आहे. ओके, तर 6 1 6 उरले 3, 3 घेतला 6, 6 36. ओके, 7 ने जाणार नाही, 8 ने हो 8 ने जाणार आहे, 12 8 96 होतात. तर 8 गुणिला 12 म्हणजे 96 होतील. त्यानंतर 9 ने जाणार नाही, 10 ने जाणार नाही, पुन्हा 11 ने जाणार नाही, 12 आणि 8 पुन्हा रिपीट होईल, म्हणजे थांबून जायचं. तर हे झाले सर्व विभाजक 96. हे झाले सर्व विभाजक 96. आपल्याला काय शोधायचंय, आपल्याला सामायिक म्हणजेच काय, आपल्याला कॉमन विभाजक बघायचे. आपल्याला कॉमन विभाजक या ठिकाणी बघायचे. ओके, आता कॉमन आपण पेनचा कलर चेंज करूया. ओके, आणि कॉमन या ठिकाणी टार्गेट करूया. 1 कॉमन देअर. ओके, त्यानंतर 2 पण आहे, त्यानंतर 2 पण कॉमन आहे. त्यानंतर इथं 3 आहे, 3 पण आहे. ठीक आहे, 4 4 आहे. ठीक आहे, 6 इथपर्यंत कॉमन आहे, 8 पण कॉमन आहे, 8 पण कॉमन आहे. ठीक आहे,
9 आहे का कॉमन? नाही. 12 कॉमन आहे का? हो 12 कॉमन आहे, 12 कॉमन आहे, ठीक आहे. त्यानंतर 16 नाहीये कॉमन, ठीक आहे. त्यानंतर 18 नाही आहे. 24 ही संख्या कॉमन आहे, ओके. 24 कॉमन आहे. 36 नाहीये, ओके. 36 नाहीये. 72 नाहीये, ओके. तर किती झाले बघा पिंक वाले? 1 2 3 4 5 6 7 and 8, ओके. तर याचं उत्तर आहे 8. याचं उत्तर आहे 8. तर असे सामायिक जे आपल्याला मिळाले की दोघांचे कॉमन विभाजक आहे, दोघांचे फॅक्टर आहेत, ते किती झाले? 8 आपल्याला मिळाले. इज दॅट क्लिअर? समजलं आहे सर्वांना इथपर्यंत? ओके. काही अडचण कोणाला? आय होप असे प्रश्न आले तर निश्चित तुम्हाला आता सोडवता येतील. 2025 ला रिसेंट झालेल्या PYQ प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आहे, ओके राईट. चला तर हा एक युनिक आणि थोडा टफेस्ट प्रश्न हा पेपर 2 ला विचारला गेलाय. याला सोडवण्याची पद्धत फक्त समजून घ्या, ओके. तुम्हाला माहिती पाहिजे की समजा आपल्याकडे संख्या आहेत, कोणत्या संख्या? 6 आणि 12 किंवा 6 आणि 8 घेऊया. तर यांना भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 2. म्हणजे यांचा मसावी कोणता आहे? यांचा मसावी कोणता आहे? 2. या दोघांना 4 ने भाग जाईल का? नाही, ओके. म्हणजे या दोघांना भाग देणारी मोठी संख्या 2 आहे. याच्यापेक्षा मोठी संख्याच नाही की जी या दोघांना कॉमनली भाग देऊ शकते. यांचा मसावी हा 2 आहे. मग तशा प्रकारे हे जे आपल्याला दिलेलं आहे x² - 2x - 3, ओके. आणि एक आहे x² - kx - 6, यांचा मसावी हा आहे x - 3. x - 3 आहे. तर k ची किंमत काढा, ओके. मग यांचा मसावी x - 3 आहे. म्हणजे x - 3 याला पण डिवाइड करू शकतो आणि याला पण करू शकतो. या समीकरणाला, या इक्वेशनला पण करू शकतो आणि याला पण करू शकतो, ओके. सो अशा प्रश्नांमध्ये काय करायचं? डायरेक्टली आपल्याला या k ची किंमत विचारलेली आहे, k इथं आहे आपल्याकडे, ओके. तर हा जो x - 3 आहे ना, हा x - 3 आहे ना, हा इक्वल टू 0 लिहायचा, हा 3 तिकडे न्यायचा, x बरोबर 3. x बरोबर 3 ची किंमत फक्त टाकून बघा ह्या इक्वेशन मध्ये, ओके. इथं आपण 3 ची किंमत टाकूया. 3 चा वर्ग होईल या ठिकाणी, 3 चा वर्ग मायनस k इंटू हा 3 मायनस या ठिकाणी 6. लक्षात घ्या आपण लिहू शकतो या ठिकाणी इक्वल टू 0 आपण इकडे करून घेऊया, ठीक आहे. कुठल्या इक्वेशनला इकडे 0 क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये आहे. तर 3 चा वर्ग 9, ठीक आहे. इकडे हा 3k मायनस हा 6 इज इक्वल टू 0. -9 जर गेले तर 3 मायनस 3k असतील इक्वल टू 0. हे 3k तिकडे जातील. 3 इज इक्वल टू 3k, ओके. हा 3 डिवाइड करेल तर 3 1 3, तर k बरोबर 1. k बरोबर 1. तर k ची किंमत आपल्याला या ठिकाणी 1 येणार आहे. k ची किंमत आपल्याला या ठिकाणी 1 मिळत आहे, ओके. चला समजलं आहे. पेपर 2, ओके. ज्या शिक्षक मित्रांना पेपर 2 द्यायचा आहे तर हा टॉपिक फार महत्वाचा आहे. पेपर 1 च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण आणि पेपर 2 च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण, ओके. दोघी पेपरच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक फार महत्वाचा होता. समजला आहे सर्वांना? तर अशा प्रकारे हे 2025 ला रिसेंटली आलेला प्रश्न पण आपण आपल्या इझी टेक्निकने इथं समजून घेतला आहे. तर आजचा आपला सेकंड डे होता ह्या बॅचचा, ओके. तर अतिशय माफक फीज मध्ये अनेक शिक्षक मित्रांनी याचा फायदा घेतलेला आहे. तुम्ही पण घ्या, मागे राहू नका स्पर्धेमध्ये. आपल्या ट्रिक्सचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. PYQ तुम्ही प्रॉपरली करून गेलात, ओके. आपण जे कन्सेप्ट सांगतो ते करून गेलात तरी पण तुम्ही गणितामध्ये 30 पैकी, ओके, 30 पैकी मिनिमम म्हणतोय मी 20+ मार्क्स घ्यायला काही हरकत नसेल. बाकीचे आउट ऑफ ही घेऊ शकतात, ओके. ज्याची प्रॅक्टिस असेल, ज्या संकल्पना क्लिअर असतील ते सर्व गणितामध्ये चांगला स्कोर करू शकतात. गणित हा विषय पैकीच्या पैकी मार्क देणारा आहे, मात्र बाकी विषयांमध्ये एवढे मार्क्स आपल्याला येऊ शकत नाही, ओके. आय होप सर्वांना आजचं लेक्चर हे बेनिफिशियल झालं असेल, समजलं असेल. जर समजलं असेल तर निश्चित व्यवस्थित लाईक करा, शेअर करा, ओके. आणि निश्चित तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायला विसरू नका, ओके. तर शिक्षक मित्रांनो थांबूया, लवकरच नवीन सेशनसह नवीन व्हिडिओसह आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.